इयत्ता 5वी विषय मराठी शिष्यवृत्ती परीक्षा यासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मराठीची प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत. यामध्ये एकूण 15 प्रश्न दिलेले आहेत. या 15 प्रश्नांची उत्तरं आपण आज अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पीठ मळण्यासाठी वापरली जाणारी लाकडी परात. यासाठी पर्याय आहे पाट, डाव, काठवट आणि पोळपाट. यापैकी योग्य उत्तर आहे पीठ मळण्यासाठी वापरली जाणारी लाकडी परात. पर्याय क्रमांक 4 पोळपाट. प्रश्न दुसरा, कॅमेरा या शब्दासाठी मराठी प्रतिशब्द कोणता? पर्याय आहे तंत्रज्ञान, फोटो, प्रतिमुद्रा, छायाचित्र. यासाठी कॅमेरा या शब्दासाठी मराठी प्रतिशब्द आहे पर्याय क्रमांक 4 छायाचित्र. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी समानार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी कोणती? पर्याय आहे आर्जव, तक्रार, बरकत, भरभराट, आर्त, व्याकुळ करणारी आणि पाख, पंख. यापैकी समानार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी आहे पर्याय क्रमांक 1 आर्जव, तक्रार. प्रश्न क्रमांक 4, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाला समानार्थी नसलेला शब्द शोधा. वादळामुळे प्रवाशांनी आश्रमशाळेत आसरा घेतला. अधोरेखित शब्द आहे आसरा. आसरा या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आहे पर्याय आहे निवारा, थारा, कानोसा आणि आश्रय. यापैकी पर्याय क्रमांक 3 कानोसा हा आसरा या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आहे. प्रश्न क्रमांक 5, खालील पर्यायातील वचनानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? पर्याय आहे तळे, पाखरे, मोळ्या, पपया. यापैकी गटात न बसणारा वचनानुसारचा शब्द आहे पर्याय क्रमांक 1 तळे. प्रश्न क्रमांक 6, अतिशय सोपे वाटणारे काम या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा. पर्याय आहे पर्वणी, उंटावरचा शहाणा, पांढरा परीस, हातचा मळ. अतिशय सोपे वाटणारे काम यासाठी अलंकारिक शब्द आहे पर्याय क्रमांक 4 हातचा मळ. प्रश्न क्रमांक 7, गुणी या शब्दाचा विरुद्धार्थी असणारा शब्द कोणता? पर्याय आहे हितगुणी, अवगुणी, अनगुणी आणि सद्गुणी. यापैकी गुणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 2 अवगुणी. प्रश्न क्रमांक 8, शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. जमीन बडवण्यासाठी वापरायचे जाड लाकूड. पर्याय आहे मापणी, चोपणी, घिसन आणि छापणी. जमीन बडवण्यासाठी वापरायचे जाड लाकूड याला योग्य पर्याय आहे 2 चोपणी. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता शब्द सूर्य या शब्दात समानार्थी नाही? पर्याय आहे सविता, मित्र, दिनकर आणि सुधाकर. यापैकी सूर्य या शब्दात समानार्थी शब्द नसलेला पर्याय क्रमांक आहे 4 सुधाकर. प्रश्न क्रमांक 10, विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. विधवा. पर्याय आहे सधवा, विद्वान, विधूर आणि विदूषक. विधवा याला विरुद्ध लिंगी शब्द आहे विधूर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11, गरिबांना कोणी वाली भेटला नाही
या वाक्यातील वाली म्हणजे काय? पर्याय आहे सरदार, राजा, रक्षणकर्ता, पोलीस. यापैकी वाली या शब्दाला योग्य उत्तर आहे 3, रक्षणकर्ता. खालील प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणते घरदर्शक ठिकाण हत्तीचे नाही? 1. हत्तीखाना, नगारखाना, पीलखाना, अंबारखाना. यापैकी हत्तीचे घरदर्शक ठिकाण नसलेला पर्याय क्रमांक आहे नगारखाना. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. गीत रामायणकार कोणाला म्हणतात? पर्याय आहे बालकवी, केशवसूत, ग. दि. माडगूळकर आणि महर्षी वाल्मिकी. यापैकी गीत रामायणकार हे ग. दि. माडगूळकर पर्याय क्रमांक 3 यांना म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 14. खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. वाक्प्रचार आहे धक्का बसणे. पर्याय आहे प्राण जाणे, हबकून जाणे, कंटाळा येणे, पळून जाणे. धक्का बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पर्याय क्रमांक 2 हबकून जाणे. प्रश्न क्रमांक 15. विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी शोधा. पर्याय आहे उधार, उसनवार, सोपे, सहज, सोक्ष, मोक्ष, उदय, अस्त. यापैकी विरुद्ध शब्दाची योग्य जोडी आहे उदय. पर्याय क्रमांक 4 उदय अस्त हे योग्य जोडी आहे. अशा प्रकारे आज आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. ही सर्व प्रश्नपत्रिका आपल्या वहीत लिहून त्याचा PDF पाठवायचा आहे. धन्यवाद.